हवामान विभागानं नाशिक आणि परिसरासाठी रेड अलर्ट जारी करत ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा दिला होता। ढगफुटी झाली नाही, पण जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती। रामकुंड परिसरातील पाणी पातळी वाढली आणि परिसरातली दुकानं हटवावी लागली। तर त्र्यंबकेश्वर खोडाळा रस्ता वाहून गेला, त्यामुळे 40हून अधिक गावांचा संपर्क तुटला। दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली। नाशिक जिल्ह्यात या वर्षीच्या पावसाळ्यातील मोठा पाऊस व्हायला आता सुरुवात झाली आहे। हवामान खात्यानं नाशिकमध्ये ढगफुटीचा इशारा दिला होता, त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता। मात्र हवामानातील बदलामुळे ढगफुटीचा मोठा धोका टळलाय। पालघरमध्ये विक्रमी पाऊस पाडणारी चक्राकार वाऱ्यांची दिशा नाशिकऐवजी उत्तरेकडे सुरत आणि दक्षिणेकडे अकोलेच्या दिशेने सरकली, त्यामुळे ढगफुटीमुळे होणारा धोका टळला। मात्र जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे। सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली। रामकुंड परिसरातील पाणी वाढून दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पोहोचलं। परिणामी खबरदारी म्हणून परिसरातील दुकानं हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं। काल रात्रीपासून नाशिकमध्ये संततधार जी आहे ती पावसाची सुरू आहे। आता काही वेळापूर्वी पावसाने ब्रेक घेतला होता, पण पाऊस आता आहे तो पुन्हा सुरू झालेला आहे। आपण माझ्या मागे जर पाहतोय, हे ते पात्र आहे, ते रामकुंड आहे आणि एकंदरीतच आपण समोर जर पाहिलं तर गांधी तलाव जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे। धरण क्षेत्रामध्ये जे आहे तो मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा थोडाफार इम्पॅक्ट जो आहे तो इथे अर्थातच दिसेल। संततधार पावसाची सुरू आहे, मध्येच तो थांबतोय, पण मुसळधार असा पाऊस जो आहे तो सध्या नाशिकमध्ये पडत नाहीये। पण पुढच्या काही तासांमध्ये हा पाऊस वाढतो का आणि पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस पडतो का हे पाहणं आता खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटातही मुसळधार पावसामुळे दरड कोसळली। माती, दगड आणि झाडं महामार्गावर आल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्रशासनाने मलबा हटवत एकेरी मार्गाने वाहतूक सुरू केली। मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका त्र्यंबकेश्वर परिसराला बसला। त्र्यंबकेश्वर खोडाळा मार्गावरील नव्या पुलालगत तयार करण्यात आलेल्या मातीचा भराव वाहून गेल्यानं रस्ता बंद झाला। परिणामी 40हून अधिक गावांचा संपर्क तुटलाय। पुराच्या पाण्यात उतरून स्टंटबाजी करणाऱ्या काही उत्साही पर्यटकांवर पोलिसांना कारवाई करत लाठीचा प्रसाद दिला। प्रशासनाच्या वारंवार सूचना असूनही जीव धोक्यात घालणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात आहे। पावसानंतर नाशिकचा निसर्ग बहरला असून नेकलेस वॉटरफॉल ओसंडून वाहताना दिसतोय। धबधबे आणि हिरवाई पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं सर्व पर्यटन स्थळांवर बंदी लागू केली आहे। विशेषतः त्र्यंबकेश्वरच्या डोंगर रांगामध्ये जाण्यास मनाई करण्यात आली असून पोलिसांकडून नाकाबंदी करत पर्यटकांना माघारी पाठवले जात आहे। त्र्यंबकेश्वर मंदिराबरोबर आजूबाजूची जी परिसर आहे तो देखील आता पर्यटकांना पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते, चौकशी केली जाते। त्र्यंबकेश्वर शहरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच प्रवेशद्वारावरच अशा पद्धतीनं पर्यटकांची चौकशी केली जाते आणि इतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वॉटरफॉल आहे। या वॉटरफॉलवर देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते पर्यटनासाठी जात असतात, मात्र या पर्यटकांना देखील आता बंदी घालण्यात आलेली आहे। ढगफुटीचा इशारा आणि मुसळधार पाऊस या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सोमवारपासूनच नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। नाशिक शहर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील पूरस्थितीचा त्यांनी आढावा घेतला। ढगफुटीचा मोठा धोका सध्या टळला असला तरी नाशिक जिल्ह्यावर मुसळधार पावसाचं संकट अद्याप कायम आहे। त्यामुळे नागरिकांनी
प्रशासनाच्या सूचनांचं पालन करत अनावश्यक प्रवास आणि पर्यटन टाळावं असं आवाहन करण्यात येत आहे. गोदावरीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाकडून प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवत नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत. संकेत वरकसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.